अभ्यास होत आलाय तर बघून येतो मम्मी काय करते. अय्यो एवढं भांडे मम्मी कधी होईन ग. काय बाळा आता करायला लागेल काम. अजून थोडा वेळ लागेल बाळा, थोडा वेळ. ठीक आहे. मम्मी जेवलो पण अभ्यास पण केला खेळून पण आलो तरी तुला काम नाही झालं. तू जेवून घे चल. बाळा हे काम तर मलाच करावं लागेल ना. कोण करणार आहे दुसरं. एवढे थोडे भांडे लावायचे राहिले आणि मान्य थोडे पुसून झाल्या का मग मी जेवण करते बाळा. काय झालं बाळा, का तू असं करतोय बाळा? तू अरे मला भांडे लावायची ना. किती काम आले का. अगं माझं पिल्लू ग, किती काळजी करतो ग. माझं जेवण पण झालं, मी खेळून पण आलो मम्मा. हो ना मग. आम्ही अभ्यास पण केला. तू तर अजून कामच करते. चल जेवून घे. जेवते ना बाळा. एवढं सगळं थोडं काम राहिले ना. आपण तुम्हाला थोडीशी मदत करतोस का माझ्यासोबत? मग आपण दोघं मिळून भांडे लावूयात आणि मग मी जेवण करला. मम्मा तू सकाळी उठल्यापासून एवढं काम करते. आमच्यासाठी जेवण बनवलं, सगळं काम पण केलं. आता घर पण स्वच्छ करतेस. दमली असशील ना ग आई. हो ना बाळा दमले, पण आता तू एवढं छान छान बोलला ना माझा दमच पळून गेला बाळा. मला असं छान बाळ भेटलं. तुला एवढी समज कुठून आली दादा की मी दमले असेल, मी एवढं काम करते. हा मला एक गोष्ट सांग बाळा, आम्ही हे काम कशासाठी करतो दादा? सगळ्या गोष्टी तुला चांगलं शिक्षण भेटावा, बरोबर ना? बरोबर की नाही? मला आज सुट्टी तरी पण मी सगळं काम का करते पिल्लू? तर तुला चांगलं शिक्षण भेटावा, तुला चांगल्या शाळेत जाता यावा आणि तू चांगला शिकून मोठा व्हावास म्हणून पप्पा आणि मी आम्ही दोघंही एवढं काम करतो. तर तुला याच्यातून काय शिकायला पाहिजे बाळा? हो आई मला समजलं. मी खूप आवाज करून मोठा होईल. अगदी बरोबर समजलं ना तुला. आता काय करायचंय हे पाय. मी अजिबात दमले नाही. माझ्यात लई ताकद आहे आणि एवढ्याशा छोट्या कामाने मी दमते होय. एवढं माझ्या छान बाळाकडे पाहिलं की माझा सगळा दमच निघून जातो. तू फक्त छान अभ्यास कर, मोठा होय. तुला आम्ही दोघं काहीच कमी पडून देणार नाही आणि तू छान मोठा होय, शिक आणि अजून छान असं काम कर आणि मग आम्हाला चांगला सांभाळशील ना बाळा. मी खूप अभ्यास करू आणि खूप मोठ्या जॉबला लागल. आता तू माझी काळजी करू नको अजिबात. आणि एवढं जर ते हुशार असेल ना तर आई बाप्पांना सुद्धा एक जोश असतो काम करण्याचा. तू अजिबात काळजी करू नको बाळा. आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही तुला नक्की छान शिकू, पण तू नक्की अभ्यास कर आणि मोठा होय. आता असू दे आई, आपल्याला कामात उशीर होतोय तर आपण काम करू. किती छान आहे ना माझं पिल्लू, मला एवढं मदत करतं. खूप छान वाटलं बाळा. तुला एवढ्या लहानपणी एवढी समज आली ना तर आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला असं बाळ भेटलं जे आम्हाला समजून घेतंय आणि जे आम्हाला सांगतंय की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी मोठा होऊन काम करेल, मी तुला जीव लावन. एवढं सुंदर बाळ भेटलंय ना आम्हाला तर माझे बाबडीचं